आम्ही आता रांगोळी काढत होतो आणि पाऊस आला. आम्ही काय केलं पहा, इथं टीप झाकून ठेवला आणि त्याच्या खाली अर्धीच रांगोळी झाली होती. मी ही लाइटिंग लावली होती, म्हणजे लावायच्या आधी चेक केली तेव्हा ती चांगली होती आणि नंतर लावली आणि त्याच्यानंतर ती खराब झाली. हे गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज आमच्या घरी बसत आहे महालक्ष्मी, म्हणजेच आज आहे गौरी आवाहन. तर आज आमच्या घरी महालक्ष्मी कशा बसतात, त्याचं डेकोरेशन आम्ही कसं करतो, पूजा कसं करतो आणि महालक्ष्मी कशी बसवतो हे तुम्हाला मी या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आता सध्या मी तर डेकोरेशन चालू आहे, हे त्याला असं लावलेलं आहे. याला प्रॉपर डेकोरेशन करायचं आहे. मी आणि पप्पा आम्ही दोघं मिळून डेकोरेशन करणार आहे. तर बघू आज कसं होतंय, म्हणजे खूप धावपळ होणार आहे आज आणि महालक्ष्मी कशा बसवत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आता मी पूर्ण बॉक्स काढलेले आहे, सगळे बॉक्स मधलं सामान काढलं. हे असे डेकोरेशन सामान आहे आमचं. हे दागिने ते ठेवले, मी पूर्ण डेकोरेशन मी केलेलं आहे. पप्पा आत्ताच आलेले थोड्या वेळ आधी. हे मखर टाकलं मी, हे लाइटिंग ते पण लावली. आम्ही 2-3 वर्ष आधी हे जे मखर आहे हे आणि जे अँगलचं असतं ना ते घेतलं होतं 6x6चं, आणि पहिलं आमचं जे होतं ते 4x6चं होतं. आणि आता आम्हाला हे पण कमी पडतंय. आता बघू, प्लॅन करू. जर नेक्स्ट इयरला जर काही जरी झालं, समजा टाइम जर असला, तर आपण हे पूर्णच्या पूर्ण चेंज करून टाकू आणि एकदम असं क्लास बनवू. पण स्टील बनतं का नाही ते नाही सांगू शकत, कारण खूप हे राहत यासाठी, त्याच्यामुळं. पण डेकोरेशन बघा, अर्ध म्हणजे 30% डेकोरेशन झालंय. प्रॉपर जेव्हा डेकोरेशन होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवल की प्रॉपर डेकोरेशन कसं असतं. आता इथं सगळं डेकोरेशन झालंय, मी प्रॉपर डेकोरेशन केलं. मी पहिल्यांदा एकट्याने डेकोरेशन केलं यावेळेस, आणि डेकोरेशन कसं दिसतंय नक्की कमेंट मध्ये सांगा. म्हणजे दरवर्षी असंच असतं, थोडं थोडं चेंज करतो आम्ही, पण बघू नेक्स्ट इयर करू थोडं काही चेंज. मी ही लाइटिंग लावली होती, म्हणजे लावायच्या आधी चेक केली तेव्हा ती चांगली होती आणि नंतर लावली आणि त्याच्यानंतर ती खराब झाली. मग आता ती डेकोरेशन म्हणते ती लाइटिंग परत काढायची आता. आणि मग ती काढल्याच्या नंतर आता मी एक लाइटिंग आणली. कुठे आता एक लाइटिंग आणली, ही व्हाईट लाइटिंग एव्हरीडेची. ही लाइटिंग इथं लावून टाकू, मग पूर्ण डेकोरेशन कम्प्लीट होऊन जाईल. फक्त महालक्ष्मी बसवायचं बाकी राहील. मी माहितीये का 2 वर्ष आधी महालक्ष्मीचा ब्लॉग बनवला होता आणि डायरेक्ट 2 वर्षानंतर आज ब्लॉग बनवतोय. त्या ब्लॉग मध्ये आणि या ब्लॉग मध्ये इतका फरक आहे की खतरनाक. म्हणजे मी त्याच्यात कसं होतं, तुम्ही माझ्या व्हिडिओच्या लिस्ट मध्ये जाऊन बघा, युट्यूबला चॅनल मध्ये माझ्या, तिथं तुम्हाला दिसल की तो ब्लॉग कसा होता आणि हा ब्लॉग कसा आहे. आता ही लाइटिंग आहे, आता ही लाइटिंग मला इथं लावायची आहे. ही जुनी लाइटिंग मी आधी काढतो आणि त्याच्यानंतर मग ही लाइटिंग लावतो. आता ही लाइटिंग काढलेली, लाइटिंग आता कचऱ्यात फेकून द्यावी लागणार आहे, कारण ही खराब झाली त्याच्यामुळं. आणि नवीन लाइटिंग लावतो मी आता. आता एवढी मोठी लाइटिंग आहे, 4 बाजूला बसेल एवढी मोठी लाइटिंग आहे. सो आता ही लाइटिंग लावतो आणि मग तुम्हाला भेट. मला महालक्ष्मी बसवायच्या आणि बाहेर पाऊस आलेला आहे आणि बारीक पण आलेला आहे. काय आला रे पावसाचं, आणि इथं बाहेर पाऊस चालू आहे. आणि आम्हाला दुकान जायचं 6 वाजता, आता 5 वाजलेले. आणि महालक्ष्मी घरामध्ये आणायच्या होत्या, म्हणजे गौरी आव्हान असतं 5 वाजता आणि पाऊस चालू आहे बाहेर. गणपती कसं, आणि इकडे कोणता गणपती आमचा कसा कसा गणपती काय म्हणतात त्याला, गणपती 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 अरे गणपती म्हणतात, गणपती गणपती. ते भाऊ व्हिडिओ काढायचे ना भाऊ, ते व्हिडिओ काढायचे भाऊ. हा ते बटन. देतो वाजवायला ढोलांचा.
अरे 2 रुपये देतो, 2 रुपये. तुला 2 रुपये देतो ढोलान वाजायला जाय. हा तिथं महालक्ष्मीचे मुकुट बसवणं चालू आहे. कान आहे ते मागून कानच पप्पा दोन्ही अशी पडते एकामेकांना अशी इकडं पडलंय ते तिकडं करत होतो. गळा शोभे माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री राजमूर्ती. भक्ता प्रसन्न झाली तर आज आहे दिवस दुसरा आणि आज महालक्ष्म्या जेवतात आणि महापूजा असते, महाआरती असते. सो मी आता इथं फराळाचं मांडतोय इथं समोर आणि मी पहिल्यांदा ट्राय करून बघतोय की रांगोळी मला जमेल की नाही. आणि म्हणजे मी नाही काढणार आहे छापेच, मी छापणार फक्त. पण बघू मला आरती म्हणते रांगोळी येते का नाही. आणि मी तुम्हाला दाखवतो आता इथं फराळाचं कसं मांडतोय आणि रांगोळी मी कशी काढतो. महाआरती कशी होते हे पण मी तुम्हाला दाखवतो आज. आणि काय काय जेवायला असतं, त्याचं नैवेद्य कसं असतं हे देखील मी तुम्हाला दाखवतो. पहिले फराळाचं इथं मांडून घेऊ. तर आता हे फराळाचं मी इथं मांडतो. फराळाचं मांडतो काहीच नाही करायचं, फक्त प्लेट तिथं ठेवायचे. मी असं दाखवतोय की जसं मी फराळाचं बनवून तिथं मांडून मग दाखवतो. फक्त फराळाचं मांडायचे, वाक्य नाही करायचंय. चालू काय करायचं फक्त फराळाचं मांडायचं. आता मेन टास्क आहे ही रांगोळीचे छापे मला इथं काढायचे. बघू ओ माय गॉड काय झालेली रांगोळी. वाव इकडे तुम्हाला मी दाखवतो रांगोळी बघा. छाप्याने काढली पण भारी आली ना बाई. अजून का पाहिजे, किती भारी आली बघा. अशा अजून 4-5 काढू आपण रांगोळ्या. पुऱ्या लाईन वाईज आपण आता रांगोळी काढून घेऊ. हा रांगोळीचा छापायचं, फक्त रांगोळी टाकायची आणि रांगोळी काढून घ्यायची. माझी मामाची मुलगी यायची दरवर्षी रांगोळी काढायला, पण ती पण आता पुण्याला गेली शिकायला. सो त्यामुळे मलाच रांगोळी काढावी लागेल. आणि आमच्या महालक्ष्मी बघा किती सुंदर दिसत आहे. थोड्या वेळानच महापूजा आहे, सो आपण ती महापूजा पण करू आणि तुम्हाला पण दाखवतो मी महापूजा. रांगोळ्या बघा किती भारी दिसत आहे. छाप्यानं काढल्या मी, पण किती भारी दिसत आहे. आम्ही आता रांगोळी काढत होतो आणि पाऊस आला. आम्ही काय केलं इथं टीप झाकून ठेवला आणि त्याच्या खाली अर्धीच रांगोळी झाली होती. आणि त्याला तसंच झाकून ठेवलं आम्ही. तर आता इथं नव्याचे ताट आणलेले मी सगळे 5 ताट. हे 4 ताट आणि 1 ताट गणपतीचं. महालक्ष्मी 4 ताट, 1 ताट गणपतीचं. आता थोड्या वेळानच पूजा चालू होईल. सगळे रेडी होत आहे. त्याच्यानंतर मग आपण पूजा करू आणि तुम्हाला दाखवतो पूजा कशी असते आमच्या घरची. तर इथं पूजेची तयारी चालू आहे. सर्वांगी सुंदर पुढचे दोराची नराची ओटी कुमकुम केशोरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा मुखी तांबूळ विडा हाती शोभ हिरवा चुडा तिला प्रसादाला पेढा सोन्याचा पंचप्राणांच्या ज्योती आरती भक्त गाती
पाहिलं रूप तुझे प्रेम तमेव माता पिता तमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन देवा तुझ्यात बोल महालक्ष्मी माता की जय. नड्या दूध झाला दीपक आता दीपक डायरेक्ट आता नाही का याच्यात नाही का दे दे तर आज आहे दिवस 3रा. आज महालक्ष्मी त्यांच्या घरी जातात आणि पुढच्या वर्षी मग परत त्या वापस येतात. आणि आज हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो. जे लेडीज असतात त्या महालक्ष्मी बघण्यासाठी म्हणजे एकमेकांच्या घरी जातात की कसं डेकोरेशन केलंय, कसं महालक्ष्मी बसवलंय ते. आणि आम्ही त्यांना आत्या मानतो. म्हणजे ह्या ज्या महालक्ष्मी असतात यांना आम्ही आत्या मानतो. आता हे सगळं जे डेकोरेशन आहे पूर्ण हे डेकोरेशन आता पूर्ण डेकोरेशन त्याच्या जागेवरती वापस ठेवून द्यायचे आणि महालक्ष्मी त्यांच्या घरी जातील. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये कसा व्लॉग वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये. खूप सारे ब्लॉग्स येतील, खूप सारे ब्लॉग पेंडिंग पडलेले ते पण येतील. आणि सध्या मी खूप बिझी आहे त्याच्यामुळं मी खूप म्हणजे कारण त्याला ब्लॉग टाकत नाहीये. सो त्याच्यामुळं खरंच मला माफ करा. मी नक्कीच रेग्युलर व्हायचा प्रयत्न करेन. कारण आता गणपती बसलाय ना, त्यामुळं मला गणपतीचं शूट चालू आहे पूर्ण 10 दिवसाचं. कारण माझ्या बाबा याच्यात त्यामुळं माझ्या मागं इतकी धावपळ चालू आहे खतरनाक. मी सकाळ संध्याकाळ शूटला शूट एडिट तेच चालू आहे. त्याच्यामुळे आपले ब्लॉग्स पेंडिंग पडतात थोडे. सो नक्कीच मी रेग्युलर होईल. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया नवीन नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.